चालली पंढरच्या, आवा चालली पंढरच्या, चालली पंढरच्या, आवा चालली पंढरच्या. वेशीपासून आली घरा, आली घरा, आली घरा, आवा चालली पंढरच्या, आवा चालली पंढरच्या. परी घ्या सुनबाई, परी घ्या सुनबाई, सुनबाई नको वेचू दूध दही, नको वेचू दूध दही, आवा चालली पंढरच्या, आवा चालली पंढरच्या. नमतोडची भामची तुला मी करून आणलेला आहे. आज तुझा स्वतःचा निर्णय तुला घेता येणार नाही. अरे भावकी मध्ये काय मी संसार केला हे मलाच माहित आहे. पण मग आहे सादर बाळे, मी 1 महिन्याने परत येते ग. आहे सादर बाळे, करी जतन फुटके पाळी, आवा माझ्या सासू सासऱ्याचं हातचं फुटकं पाळाय, तेवढं जतन करून ठेवलं, तेवढं करून ठेव. 1 महिन्याने परत येते, 1 महिन्याने परत येते. आवळवट श्रीचे लिंपना नको फोडू मध्ये वाचून मी हात शेवाळ्या केलेल्या आहेत. क्षीर म्हणजे दूध, पण पाहुणे रावळे येतील त्याच्यासाठी ती मेजवानी आहे. माग खाऊन भस्म करू नको. आवा माझ्या हातीचा कलवळू, माझ्या हातीचा करवळू, मग वाचून नको फोडू. माझ्या हातच्या गवऱ्याचा विचार प्लॅन केलेला आहे, तेवढं माती फोडू नको. 1 महिन्याने येते ग, मी काही तिकडे मरून जाणार नाही. जरा सांभाळ. तुम्ही तुमच्या अंगाला जाणून घ्या, माझ्या गवऱ्याच्या विचारा हात लावला. आवा चालेल. माझे उखळ मुसळ जाते, माझे उखळ मुसळ जाते, माझे उखळ मुसळ जाते, माझे उखळ मुसळ जाते, माझ्या मला गुंतले बाई. आवा चालली बहुत झाले निके, बहुत झाले निके. आजच्या बाई तुम्ही यात्रेस झाले सुके. आणि तिला कळली ना सासूबाईला, मला शिकवते ये नमचोटची, ये सटवी, मला शिकवते. माझा असा अनुभव गेला का, एवढी 75 वर्षाची वय झाली, तू शिकवते मला. मग काय म्हणते, बहुत झाले निके, तुम्ही यात्रेस झाले सुके.
मागची असं सोळा तुमचं सोयीचा डोळा तुमचं स्वतःच सोयीचा डोळा आणि तुम्ही मागची असं सोळा किती लांब गेल्या तुमच्या सह्या तुम्ही 2-4 किलोमीटर मागे अंतरला एवढी सुद्धा तुम्हाला सांगायची होती ना तुमच्या मागे मी काही जाड साडी विकणार नाही काही दूध विकणार नाही माझ्या बाळाची शपथ आहे पण जाना मग तरी काय म्हणते तिचा संदेह निघाला नाही अगं तुझे सवतीचे टाळे खोटे न्या चाले तुला ग वाटे न्या जावे 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 तुला सासू सुनेच्या ऐकून कानी मग सासू विवंती म्हणी भ्रम निर्माण झाला संदेह गेला नाही आणि मग तिने ठाम केला अगं जाते पण ऐक कोणी भिक्षुक येईल गेला घरा गेली माझी आता पंढरपुरा अरे चवड्या हातानं लांबड्या हातानं देऊ नको तू काय तुझ्या बापाच्या घरून गाड्या भरून आणल्या नाही ते बंदीनं कमवलेलं आहे आणि मग संभ्रम तिचा थोडा नष्ट होतो आणि मग काय म्हणते अगे जाते लक्षात ठेव डोक्यावर तुळस घेते आणि मिसरी काढते अगं त्याचं गेल्यात लहान त्यांना आता जवळ करणं अशक्य आहे आणि हिच्यावर माझा भरोसा नाही मग काय करते काय जाऊन तेथे पाहू माझे येथेच पंढरपूर माझ्या मुला लेकर घरदार आणि माझ्या येथेच पंढरपूर एका खोलीमध्ये झोपते आणि पंढरपूरला टाळते आणि झोपून खालून वरून गोंधळ घेते आणि मग तुका म्हणे आयुष्य जन गुंतले माया करून आवा काकाचा सुनायचा महाराज काय असतं मला तुम्ही पण तसेच आहात उगाच रंग लावलेला आहे माझ्या साहेबांना म्हणून तुम्ही चाललेले आहात सर्व आनंदी आहे आणि इथं काय कमी आहे जागच्या जागी अरे सर्व येतं दादा ही समर्थाची पंगत आहे माझ्या साहेबांची समर्थाची पंगत आहे श्रीमंत पुष्कळ पाहिले बरबटलेले पण हे समर्थाची पंगत तळल्या वळल्या एकच पक्वांनी माझ्या साहेबांच्या जागावर मला येतं दादा आणि 10, 12, 15 लोक एका माणसाची दखल घेतात तुम्हाला काय पाहिजे का आणि एवढं तूप चालतं आभार एखाद्या वेळेला तर तुपामध्ये वाहून जाण्याची शक्यता जय हो जय हो अक्का माई की जय हो जय हो जय हो माझे कपडे
जे गाईला सांगतो त्याला आजीला आया धावून येतात, माझे कपडे धुवून मला स्वच्छ करतात. काय आहे हा प्रकार? तू मलाही समजत नाही. हे माझे साहेबांचं साम्राज्य, साहेबांचं सामर्थ्य, आणि त्या सामर्थ्याच्या पंक्ती भोजनाला माझ्यासारखा मूर्ख हा स्वीकार केला. जागोजागे गाड्या आहेत, जागोजागे सर्व फॅसिलिटी आहेत, म्हणून तुम्ही आलेले आहात. एक आहे बरं का, माझ्या आजच्या माईला साक्ष देऊन सांगतो, एवढ्या माझ्या ज्या माता आहेत ना, एकदम शिस्तीने चालतायत, नको त्या पद्धतीने सूत्र गायनामध्ये गायन करतायत माझ्या आजच्या. देवाचं रान करते, आणि काय रात्री बापरे बापरे आई, असा अप्रतिम कार्यक्रम मी असून सुद्धा पाहिला नाही. हा आपलं शरीर ओवाळून टाकावं. सर्वच कलाकार चांगले आहेत, परंतु एक माझं लक्षात ठेवा, या माझ्या धर्मवीर माझ्या साहेबांच्या जेवढं कार्यक्षेत्र आहे, कितीपासून ते इथं पर्यंत, तुम्ही त्या ठिकाणी नोकरी करत नाही, तुम्ही तुमची सेवा करा. त्या सेवा करण्याचं धर्माचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. सर्व पाहिलं, पण असं MIT सारखं संस्था, MIT सारखं जे सर्व नीतीपासून इथपर्यंत सर्व सगळ्या जनार्दन माई आपल्या अंगाला वाहून घेतलेलं आहे. हे का कोणी काय चादर आवडतं, कोणी चाटाई आवडतं, कोणी काय आवडतं, कोणी पाणी. तरी आणखी माझ्यासारख्या बोकळ्याला तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला दूध देऊ, तुम्हाला काय देऊ नाही. हे माझ्या साहेबांचं सामर्थ्य जन्मोनजन्मी टिकून राहावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो, आणि याच ठिकाणी माझं अल्प संपवतो.